नमस्कार मित्रांनो, फोटो आर्ट विथ एम सतीश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर विधानसभा 2024 निवडणुकीकरता एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे मतदान अधिकारी यांना मतदारासंबंधी एक महत्त्वाची गोष्ट माहिती असायला हवी। ती म्हणजे इपिक नसलेल्या मतदारांची ओळख पटवण्यासाठी त्यांना इतर कोणकोणते पुरावे सादर केल्यास त्यांना मतदान करू देता येतील। म्हणजे थोडक्यात मतदारांना सुद्धा इपिकच्या व्यतिरिक्त इतर कोणते पुरावे सादर केल्यावर मतदान अधिकारी त्यांना मतदान करू देतील हे माहिती अत्यंत आवश्यक आहे। चला तर मग मित्रांनो सुरू करूया। मी प्राध्यापक सतीश मापारी फोटो आर्ट विथ एम सतीश या यूट्यूब चॅनलवर निवडणुकीविषयी वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहे। त्यापैकीच आजचा हा विषय आहे। तर सर्वप्रथम मतदार या नात्यानं मतदाराला इपिक हे त्या ठिकाणी सादर करणे सर्वात महत्त्वाचं आहे, म्हणजे मतदान कार्ड। त्या व्यतिरिक्त वोटर स्लिप जर का मतदाराजवळ असेल तर त्या आधारे मतदान करता येत नाही। वोटर स्लिपचा फक्त फायदा एवढाच की मतदार यादीतील अनुक्रमांक शोधण्यास मदत होते। माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार फोटो वोटर स्लिप घेऊन येणाऱ्या मतदारांना इतर 12 पुराव्यापैकी एक ओळखीचा पुरावा सादर करणे अनिवार्य आहे। एकूण 12 पुरावे आहेत। थोडक्यात मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांना कोणते पुरावे म्हणजे प्रूफ सादर करावे जेणेकरून त्यांना मतदान करता येईल, आपण या व्हिडिओमध्ये सदर माहिती बघणार आहोत। सर्वप्रथम मतदाराला त्याचं आधार कार्ड दाखवून सुद्धा मतदान करता येईल। दुसरा मनरेगा कार्ड, याच्यामध्ये मनरेगा रोजगार पत्रक आपण त्याला म्हणतो, जॉब कार्ड त्याला असे संबोधतो। तिसरं बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक। चौथं श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटो ओळखपत्र, त्याला आपण स्मार्ट कार्ड सुद्धा म्हणतो। पाचवं ड्रायव्हिंग लायसन, वाहन चालन ड्रायव्हिंग लायसन असते, ड्रायव्हिंग लायसन सुद्धा या ठिकाणी आपल्याला मतदान करण्यास पुरावा म्हणून सादर करता येतो। सहावं स्थायी खाते क्रमांक, आयकर ओळखपत्र म्हणजे पॅन कार्ड। पॅन कार्ड हा अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे जेणेकरून आपणास मतदान करता येईल। सातवं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक RGI यांनी दिलेले ओळखपत्र, ते सुद्धा स्मार्ट कार्ड या नात्यानेच आपण त्याला ओळखतो। आठवं पासपोर्ट म्हणजे भारतीय पारपत्र, पासपोर्ट जे की आपण विदेशात जाण्यासाठी महत्त्वाचा पुरावा त्या ठिकाणी असतो आणि जे पासपोर्ट हा सादर करणे बंधनकारक असतो, त्यामुळे पासपोर्ट हा सुद्धा एक महत्त्वाचा मतदानासाठी पुरावा आहे। त्यानंतर छायाचित्र असलेले निवृत्त वेतन विषयक कर्मचाऱ्याचे फोटो लावलेले जे काही कागदपत्र आहे ते सुद्धा या ठिकाणी आपणास मतदानासाठी उपयुक्त आहे। 10वं केंद्र सरकार, राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम किंवा सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, हे सुद्धा आपल्याला मतदानासाठी उपयुक्त आहे। 11वं संसद सदस्य किंवा विधानसभा सदस्य किंवा विधान परिषद सदस्य यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र, हे सुद्धा त्या ठिकाणी मतदानासाठी उपयुक्त आहे। 12वं विशिष्ट दिव्यांगाचे ओळखपत्र UDID, सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांनी वितरित केलेलं युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड, हे सुद्धा आपणास मतदान करण्यासाठी उपयुक्त ठरतं। अशा पद्धतीनं मतदारांनो, तुमच्याजवळ इपिक हे तर असलंच पाहिजे, परंतु इपिक जर का नसेल तर इतर
हे जे मी सांगितले 12 पुरावे यापैकी कोणताही एक पुरावा आणि तुमचं मतदार यादीतील अनुक्रमांक हा जर का माहीत असेल तर नक्कीच तुम्हाला मतदान करता येईल. अतिशय महत्त्वाचं आहे. मतदान अधिकारी यांना सुद्धा हे पुरावे माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तर नक्कीच या माहितीचा आपणा सर्वांना मतदान करण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया घेण्यासाठी सर्वांनाच उपयुक्त होईल अशी आशा करतो. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद. नमस्कार.